अंगणवाडी सेविकांची पोषण आहाराबाबत थेट तुकाराम मुंडे साहेबांकडे ही एक मोठी मागणी. गंभीर प्रश्न अंगणवाडी 31 जुलै ब्रेकिंग न्यूज. तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर. तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि समोर बेल लाईक क्लिक करा. नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. अंगणवाडी पोषण आहारावर गंभीर प्रश्न. 10 शिट्ट्या झाल्या तरी वाटाणा शिजत नाही. सेविकांची तुकाराम मुंडेकडे थेट मागणी. देवयानी पारधी यांचा व्हिडिओ व्हायरल. निकृष्ट दर्जाच्या कच्च्या मालामुळे बालपोषणावर परिणाम होत असल्याचा आरोप. मुंबई राज्यातील अंगणवाड्यामध्ये बालकांसाठी पुरविण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. अंगणवाडी सेविका देवयानी पारधी यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडिओत पोषण आहारासाठी मिळणाऱ्या कच्च्या मालाच्या दर्जाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत अन्न आणि औषध प्रशासनाचे FDA आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. देवयानी पारधी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये अंगणवाड्यांना प्रशासनाकडून पुरवल्या जाणाऱ्या साहित्याबाबत अनेक मुद्दे मांडले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार भरडास साखर, पांढरे वटाणे, मूग डाळ, तांदूळ, हळद आणि खाद्यतेल यासारखा कच्चा माल अंगणवाड्यांना पुरवला जातो. मात्र त्यातील पांढरा वाटाणा दर्जाहीन असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की पांढरा वाटाणा 1 दिवस आधी पाण्यात भिजवून ठेवला आणि कुकरमध्ये 9 ते 10 शिट्ट्या दिल्यानंतरही तो पूर्णपणे शिजत नाही. शिजवल्यानंतरही तो कडक आणि कच्चाच राहतो. अशा अवस्थेत लहान मुलांना देताना मनाला वाईट वाटते. मात्र उपलब्ध साहित्यामुळे दुसरा पर्याय नसल्याचे त्यांनी नमूद केले. देवयानी पारधी यांनी मुलांच्या आरोग्याचाही मुद्दा उपस्थित केला आहे. आम्ही या चिमुकल्यांची स्वतःच्या मुलाप्रमाणे काळजी घेतो. मात्र निकृष्ट दर्जाच्या आहारामुळे त्यांचे वजन वाढण्याऐवजी कमी होत असल्याचे दिसून येत आहे. अशा आहाराचा नेमका उपयोग काय, असा प्रश्न त्यांनी प्रशासनासमोर उपस्थित केला आहे. या प्रकरणी त्यांनी अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडे आवाहन करत निकृष्ट दर्जाच्या पोषण आहारावर तातडीने बंदी घालण्याची मागणी केली आहे. हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून संबंधित अधिकाऱ्यांवर हा मुद्दा पोहोचवावा असे आवाहनही त्यांनी केले असून सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.